भारत आणि पाकिस्तान यांच्यातील काश्मीरचा फार जुना वाद आहे। मात्र आता परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी पीओके संदर्भात एक मोठं विधान केलंय। पाकिस्तानने जर पीओकेवरील ताबा काढला तर काश्मीरचा प्रश्न सुटेल असं एस जयशंकर यांनी म्हटलंय। लंडनच्या थिंक टँक हाऊसमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते। महाविकास आघाडीच्या नेत्यांची आता आज महत्त्वाची बैठक आहे। शरद पवार, उद्धव ठाकरे, विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडेल। या बैठकीला महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। या बैठकीत अधिवेशनातील रणनीती संदर्भात चर्चा होण्याची देखील शक्यता आहे। राहुल गांधी धारावीमध्ये दाखल झाले। धारावीमधील चर्मकारांच्या कामाचा ते आढावा घेत आहे। त्यानंतर आघाडीच्या नेत्यांसोबत ते बैठक घेतील अशी शक्यता आहे। अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधिमंडळाचं तापमान वाढणार असं दिसतंय। दसांच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी, संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि अबू आझमी यांच्या निलंबनावरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह आहे। आजही अधिवेशनात सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना रंगण्याची शक्यता आहे। धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला, त्यामुळे आता त्यांच्या जागी नवीन चेहरा कोण, कुणाला संधी अशा चर्चा रंगल्या आहेत। आता मुंडेंच्या खात्याचा कारभार अजित पवार यांनी आपल्याकडे घेतलाय। अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खात्याचा कारभार तात्पुरता अजित पवार स्वतः बघणार आहे। मंत्री जयकुमार गोरेंनी त्यांच्या विरोधात विधान करणाऱ्यांविरोधात हक्कभंग दाखल केला। संजय राऊत, रोहित पवार आणि लैबारी यूट्यूब चॅनल विरोधात गोरेंनी हक्कभंग दाखल केला। जयकुमार गोरे यांनी दाखल केलेल्या हक्कभंगावर आता विरोधकांनी सुद्धा पलटवार केलाय। संजय राऊतांनी तर गोरेंचा उल्लेख ज्युनियर किरीट सोमय्या असा केलाय। हक्कभंग आणा मग बघू असा पलटवार रोहित पवार यांनीही केलाय। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या विरोधात विरोधकांनी आंदोलन पुकारलं। विरोधक विधान भवनाबाहेर योगेश कदमांविरोधात घोषणाबाजी देत आहेत। योगेश कदम यांनी केलेल्या विधानाच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागलाय। संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी त्यांचा प्रचंड छळ झालाय आणि संतोष देशमुखांचा छळ मारेकऱ्यांनी मोकारपंथी व्हॉट्सअप ग्रुपवर लाईव्ह व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून दाखवलाय। वनधाराच्या धर्तीवरती राज्यात देखील प्रकल्प करणार अशी घोषणा राज्याचे वनमंत्री गणेश नाईकांनी केली। त्यासाठी बड्या उद्योगपतींसोबत पत्रव्यवहार करणार असंही गणेश नाईक यांनी सांगितलं। माळशिरस तालुक्यात पोटनिवडणूक लागण्याचे संकेत माजी खासदार रणजित निंबाळकरांनी दिले। येत्या 4 महिन्यात जनतेचे आमदार असलेले राम सातपुते पुन्हा विधानभवनात दिसतील, हा मोठा दावा माढ्याचे माजी खासदार रणजित निंबाळकरांनी केलाय। विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवार गटाचे उत्तम जानकर यांनी राम सातपुते यांचा पराभव केला होता। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी सरकारकडून हायकोर्टात आव्हान देण्यात आलं। ठाणे सत्र न्यायालयानं अक्षय शिंदेच्या कोठडीमधील मृत्यूसाठी 5 पोलिसांना जबाबदार धरलंय। मात्र पोलिसांवर गुन्हा दाखल न करण्याच्या भूमिकेवर सरकार ठाम आहे। पोलिसांवर गुन्हा दाखल करणार की नाही हा सवाल हायकोर्टानं विचारलाय। मराठवाड्यातल्या जलजीवन मिशन योजनेवर खुद्द पाणीपुरवठा मंत्र्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली। या मंत्री महोदयांना घोटाळ्याची माहिती नाही असं यातून दिसतंय। भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांवर ब्रिटनमध्ये हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे। खालिस्तानी दहशतवाद्यांनी एस जयशंकर यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न केला। खालिस्तानी दंगलखोरांनी लंडनमधील या ठिकाणच्या चॅथम हाऊस बाहेर गोंधळ घातला। स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचा मोबाईल शोधण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचं पथक पुन्हा एकदा गुन्हाटमधील शेतात जाणार आहे। या प्रकरणात आरोपीच्या मोबाईलमध्ये काही पुरावे मिळू शकतात अशी खात्री पोलिसांना आहे।